कॅन्टीन फायटर, लाठी मास्टर, जीप कटर, शिव्या हसडर, टायगर किलर आणि अगदीच सुमार दर्जाचे आमदार असं म्हटलं तर कुणाचं नाव आणि चेहरा तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहील? अगदी बरोबर ओळखलं, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड। या आमदार महाशयांनी जागतिक पुस्तक दिनीच एका प्रकाशकाला तुला घरात घुसून मारीन, तुला चिरडून टाकीन, तुझी जीभ छाटीन अशा धमक्या देऊन त्याची आई बहीण काढली आणि आपल्याला कॅन्टीन फायटर, लाठी मास्टर, जीप कटर, शिव्या हसडर, टायगर किलर ही विशेषणं कशी अगदी फिट्ट बसतात हे साऱ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं। परमप्रतापी, परमपराक्रमी, जलसंरक्षक, जनहित पालक, बुलढाणा भूषण, कार्यसम्राट आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा कसे बरळलेत तुम्हीच ऐका। हॅलो, हा बोला। प्रशांत भाऊ बोलता? हा बोला। प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा। काय बोलला? आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा। हा बोला। तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून। हा, तर तुम्ही शिवाजीला, शिवाजी महाराजला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे। अरे गोविंद पानसरे कोण आहे? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? मी काय सांगतोय की आराधर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा। 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते। तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला। मग तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते। उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असे प्रश्न करशील का? काय तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल असं प्रश्न करशील का तू? मी काय सांगतोय तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक। अरे मला काय वाचायची गरज नाहीये, मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू। एकेरी उल्लेख शिवाजी नाही आदरार्थी आहे। तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचे लेखी स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या। तू काही शास्त्र शिकू नको, लिहून घे मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी। तुम्ही आता तू कधी दिसला? मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो। बोलतोय व्यवस्थित, नीट बोल। शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला। मी व्यवस्थित बोलतो, तू शिवाजी लिहिलं कस का? ते सांगतोय मी व्यवस्थित बोलतो, बोला। तू राहायचं कुठं? तू आराम। मी कोल्हापुरात राहतो। तुझ्या घरात घुसून मारून तुला मी नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला। तुझी भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल। आता तुम्ही म्हणाल काय संदीपराव, तुम्ही तर फक्त बीप वर बीप मारलेत, कानावर काही पडलंच नाही राव। अहो काय ऐकवू तुम्हाला? एका आमदारानं आई बहिणीवरून कशा शिव्या घातल्या ते। आता हे सारं प्रकरण उचकटून सांगतो। विषय काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असलेलं गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक। आता हे पुस्तक प्रशांत आंबी यांनी प्रकाशित का केलं? आता थोडं या पुस्तकाच्या इतिहासात जाऊ। गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1988 मध्ये प्रकाशित झाली। मात्र शिवाजी कोण होता अशा नावानं कुणीतरी पुस्तक लिहिलंय आणि ते प्रकाशित झालंय ही माहिती आमच्या आमदार महाशयांना कधी कळाली? तब्बल 38 वर्षांनी, म्हणजे आता 2026 साली, तेही त्यांच्या वयाच्या 59व्या वर्षी। आमदार संजय गायकवाडांचा जन्म 1967चा। त्यांचं शिक्षण किती तर 9वी पास। हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा त्यांचं वय किती होतं? 21 वर्षे। म्हणजे 1988 पासून 2026 पर्यंत तब्बल 38 वर्षे या महाशयांना अशा नावाचं पुस्तक आहे हे माहीतही नव्हतं। असंही एखादं पुस्तक आहे हेही त्यांना कळालं ते त्यांच्या पत्नीमुळं। त्या कोणत्या तरी कार्यक्रमास गेल्या, तिथं त्यांना हे पुस्तक भेट म्हणून मिळालं, ते त्यांनी घरी आणलं, आमदार गायकवाडांच्या नजरेस पडलं आणि त्यांनी वाचलं। आता वाचलं का नाही वाचलं हे त्यांनाच माहिती। आणि मग त्यांचं बेगडी शिवप्रेम जागृत झालं। अरे बाप रे, हे काय? शिवाजी कोण होता? मी काय वाचतोय हे? छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान! शिव शिव शिव! कोण आहे हा लेखक?
आणि कोण आहे या पुस्तकाचा प्रकाशक? कोण? प्रशांत आंबे. लावला फोन. अरे कोण आहे या गोविंद पानसरे, शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करणारा, प्रत्येक पानावर शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी? ते क्षत्रिय होते की नाही, 96 कोळी होते की नाही, तुला माहितीये ना त्या गोविंद पानसरेचं काय झालं, त्याची काय अवस्था झाली? तुला पण त्याला भेटायला वर जायचंय का? मी तुलाही घरात घुसून मारीन, तुला चिरडून टाकीन, तुझी जीभ छाटीन आणि मग शिव्यांची यथेच्छ वाखोली. त्यावर प्रकाशक प्रशांत आंबी म्हणाले, अहो आधी पुस्तक तर वाचा. पण हे आमदार महाशय काही ऐकायला तयारच नाहीत. मला हे पुस्तक वाचायची गरज नाही. शेवटी वैतागून आंबी म्हणाले, ठीक आहे, उद्या तुम्ही माझी जीभ कापायला या. आता या आमदार महाशयांचा इतिहास पाहू. फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचा विषाणू कोंबणार म्हणणारे हेच ते संजय गायकवाड. शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणाला काठीनं मारहाण करणारे हेच ते संजय गायकवाड. राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी 11 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करणारे हेच ते संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही असं म्हणत अकलेचे तारे तोडणारे हेच ते संजय गायकवाड. मतदारांना फक्त दारू आणि मटण पाहिजे असं म्हणत ज्यांच्या मतांवर निवडून येतात त्यांनाच नावं ठेवणारे हेच ते संजय गायकवाड. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना ज्यांची जीभ घसरली होती हेच ते संजय गायकवाड. वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात घालून फिरतोय असा दावा करणारे हेच ते संजय गायकवाड. आणि मुंबईतल्या आमदार निवास कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याच्या रागातून कर्मचाऱ्याला मारहाण करणारे हेच ते संजय गायकवाड. या आमदार महाशयांची महती आणखी किती वर्णावी. 9वी पास झाल्यानंतर परत कधीही शाळेचं तोंड न बघितलेले हे आमदार बुलढाण्यातील ज्या शाळेत शिकले त्या शाळेचं नाव काय होतं माहितीये? शिवाजी हायस्कूल बुलढाणा. आता ज्यांनी 9वी नंतर आपल्या शिक्षणालाच फुलस्टॉप दिला त्यांची ती बुद्धी किती नाही का. तिकडे कोल्हापुरात प्रशांत आंबी पोलिसात तक्रार द्यायला जाऊनही पोलीस तक्रार घेत नसतील तर यावर काय बोलायचं आता. आता आमदार रोहित पवार पोलीस ठाण्यात जाऊन ठाण मांडून बसलेत की तक्रार दाखल व्हायलाच पाहिजे म्हणून. असो, कॅन्टीन फायटर, लाठी मास्तर, जीप कटर, शिव्या हसडर, टायगर किलर आणि अगदी सुमार दर्जाचे आमदार संजय गायकवाड यांचा विजय असो म्हणायचं की धिक्कार असो म्हणायचं हे मी तुमच्यावर सोडतो. आणि हो, आताच हाती आलेल्या माहितीनुसार प्रकाशक प्रशांत आंबी यांना केलेल्या शिवीगाळीबद्दल आमदार महाशयांनी दिलगिरी व्यक्त केली आहे म्हणे. पण आमदार संजय गायकवाड साहेब, एक सांगू, जो बूंद से गई वह हौद से नहीं आती. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त. पाहत रहा LS मराठी फक्त.